नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावं, स्थानिकांना डावलण्याचा प्रकार होतोय. डेडलाईन आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर मनसे स्टाईल दाखवून देऊ. महाड औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण आणि स्थानिक बेरोजगारांच्या प्रलंबित प्रश्नांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता थेट संघर्षाच्या पावित्र्यात आली आहे. महाड एमआयडीसी प्रशासनाच्या मनमानी आणि उदासीन कारभाराला जाब विचारण्यासाठी आज महाड एमआयडीसी प्राधिकरण कार्यालयावर मनसेचा भव्य धडक मोर्चा काढून धडक दिली आहे. यावेळी मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्थानिक कामगारांच्या अनेक मुद्द्यांवरती महाड एमआयडीसीचे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर मनसे स्टाईल दाखवून देऊ, असं सचिन गोळे, मनसे माथाडी कामगार अध्यक्ष यांनी यावेळी म्हटलंय. बी रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, महाड. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराजांच्या राजधानीमध्ये स्थानिक लोकांना कामं नाही आहेत आणि स्थानिक लोकांना जिथे काम मिळतात तिकडचे हे ठेकेदार आहेत, जे एमआयडीसीमध्ये काम करतात, जे हे अधिकारी आहेत, त्यांच्या हाताखालचा भावला आहे. ज्या कंपनीमध्ये कंपनीला कामगारांसाठी भलं करण्यासाठी 800-900 रुपये पगार दिला जातो, हे कंत्राटदार कंपनीला सांगतात की 800 रुपये द्यायचा नाही, 400 रुपये द्यायचा. म्हणजे हे कंत्राटदार कामगारांचं भलं होण्यासाठी काम करतात की स्वतःच्या घरची पोळी बांधण्यासाठी काम करतात हे पहिलं कळत नाही. आणि ह्या ठराविक कंत्राटदारांना इकडचे ठराविक लोक, राजकीय लोक चालवतात. हे पहिलं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील कामगारांचं भलं झालं तर महाराष्ट्र पुढे होईल. दुसरी गोष्ट, एमआयडीसीमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत, इकडच्या गावाल्यांनी ठराव पास केला आहे की बाबा परप्रांतांना राहायला घरं द्यायची नाहीत, म्हणून एमआयडीसीमध्येच घरं बांधली जातात. मग त्याला परवानगी कुठनं येते? एमआयडीसीमधलं जे पाणी, केमिकलचं पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं, त्याला परवानगी कुठनं येते? कामगारांना मिनिमम वेजेस दिले जात नाही, पीएफ दिला जात नाही, ESIC दिला जात नाही. ESIC कट होतो, तर ESIC कट झाल्यानंतर कामगारांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं ह्याचं कोणालाही लेणं देणं नाही आहे. ठराविक राजकीय लोक ही एमआयडीसी चालवतात, अधिकारी हे त्यांच्या हाताखालचं भावलं आहे आणि ते जसं ऑपरेट करतात तसं अधिकारी चालतात. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.